ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वरणगावात भाजपाचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि संजय सावकारे यांना धक्का देत अपक्ष उमेदवार या ठिकाणी आज त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। सुनील काळेंनी काय सांगाल, आज पदभार स्वीकारलाय, काय आनंद वाटतोय? आनंद माझ्या वरणगावकरांचा जो विकास जो आहे तो विकास मला त्या माध्यमातून जोरामध्ये सर्वात महाराष्ट्रात वरणगाव शहर एक क्रमांकाचं होईल यासाठी प्रयत्न तिच्यामध्ये करायचे आहे। त्यासाठी मी आपल्याला संपूर्ण वरणगावकरांना इथे धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं इथे प्रतिसाद इथे दिला आणि फुकटामध्ये इथे मला जे नगराध्यक्ष फुकटामध्ये केलं। लोकसहभागात निवडणूक जिंकली आणि या लोकसहभागाच्या निवडणुकीमध्ये माझं वरणगाव जे आहे ते विकासाच्या बाबतीतच पुढे नेणार आहे। मी नगराध्यक्ष स्वतःच्या नावापुढेसाठी नाही तर माझ्या वरणगावकर हे आज संपूर्ण वरणगावकर 60,000 जनता ही लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे हे मी समजतो। त्याकरता मी सर्वांचं मनापासून इथे त्यांना धन्यवाद देतो। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे माझे हृदयातले नेते आहे। माझे नेते शिरस्थ नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचे आशीर्वाद घेऊन मी काल कामाला इथे सुरुवात केली आहे। भाजपचं काम करणार मी भाजपचं काय, मी अपक्ष इथे निवडून आलेलो आहे आणि मी भाजप सोडलीच नाही, कुठे भाजप सोडलीच नाही, मी भाजप अपक्ष इथे निवडून आलोय। त्याकरता जे आहे ते आहे, त्याकरता जे आहे आता काय सांगणार आहे, पण त्याच्यामध्ये गिरीश भाऊ जर नेते आहे हृदयातले मग आता काय विषय येतो कुठे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी त्यानंतर सावकारेंनी तिकीट काटल्याचा निवडणुकी दरम्यान आपण आरोप केलेला होता। हो, त्यांनी जो माझं जे तिकीट उमेदवारी आता मिळाली होती ते त्यांनी काटली होती, पण परंतु जनतेच्या मनात जो होता आता मी सर्व सोडलाय। आता काही मला सावकारे साहेबांच्या संदर्भात काही बोलायचं नाहीये। जे झालेले आरोप ते माझ्या मनात ते जखम झालेलीच आहे। त्याकरता जखम कधी मिटेल काय मिटेल ते आता देवाला माहिती। खडसे संदर्भात काय सांग, खडसे प्रमोशन तिकीट वाटप होते तुम्ही आरोप केलेला होता। मग यावेळेस जे आहे की माझे म्हणणं होतं की निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्या गेल्या पाहिजे। आमचे सुनील भाऊ माळी असतील, शामराव भाऊ धनगर असतील, त्यानंतर असे प्रणिताताई आहे, आकाश निमकर आहे, अजमल भाई आहे, फजल भाई आहे, हे असे जे आहे इरफान भाई आहे, असे ज्या लोकांनी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाच्या अंती जे इथे यश त्या माध्यमातून मिळालं ते यश हे अत्यंत महत्वाचं यश होतं। त्या याच्यामध्ये मी या उमेदवारांना तिकीट मिळायला पाहिजे होतं। माझ्या आईला सुद्धा हे तिकीट मिळालं नाही, ही खंत होती। आता ही खंत जी आहे ते आहे, आता काय जे आहे ते जाऊ दे, आता जे आहे ते आपण आपल्या कामात दाखवणार आहोत। जनता वरणगावकरांनी जे मला निवडून दिलाय, माझा थेट संबंध वरणगावकरांशी असणार आहे। माझं जे काही आहे ते वरणगावकरांच्या हातात भविष्य आहे, कोणाच्या हातात माझं भविष्य नाही आहे। कोणी म्हटलं की मी असं करीन तसं करीन, चहापेक्षा किटल्या गरम सध्या तपून राहिल्या आहे, ते किटल्यावर कसं पाणी मारायचं, कसा बंदोबस्त करायचा ते मला चांगल्या पद्धतीमध्ये माहिती आहे। त्याकरता मी जे आहे मी सर्व म्हणजे अजूनही विनंती आहे, माझ्या जे नगरसेवक जे आहे त्या नगरसेवकांना बरोबर घेऊन विकास जो आपल्याला जो करायचा आहे तो विकास हा मोठ्या स्वरूपात पुढे कसा करता येईल त्यासाठी मी प्रयत्न त्या माध्यमातून करणार आहे। पण जिथे अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध मात्र पेटून उठेल। मग त्यामध्ये जर कधी माझा जीवही गेला तरी मी घरच्यांना सांगितलंय, आला तर तुमचा गेला तर गावाचा, आणि गेला जर कधी दुर्दैवानं तर माझ्या परिवाराला वरणगावकर सांभाळतीलच। पण अन्याय कोणाचा साथ याच्या पुढे सहन होणार नाहीये। पाहायला मिळतंय राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है, राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है, अरे मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, मगर फैसला मैदान में होता है, मरता कौन है और जिंदा कौन है। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, वरणगाव जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।